आहे तर सगळ्याला कळतंय हे. माझं अजून एक मतदाराला मला एक विनंती काय आहे माहिती का, ही धूळ प्रगतीची आहे. रस्त्याची कामं चालू आहेत म्हणून धूळ आहे, रस्ते नाही झाले म्हणून धूळ नाही आहे पहिली गोष्ट. आणि खड्डे जी पडलेले आहेत तिथं रस्ते मंजूर झालेले आहेत, डबल रस्ते करायला शासनाला परवडत नाही, नगरपालिकेला सुद्धा तेवढे पैसा येत नाही गव्हर्नमेंटकडनं. त्यामुळं आता जे रस्ते मंजूर झालेले आहेत त्या ठिकाणी रस्ते व्हायचे, तिथं थोडाफार एखाद दुसरा खड्डा दिसला तर. आणि धूळ जी आहे ती सरळ दिसती, कामाची धूळ आहे ही, कामाचा धुळा आहे, कामाचा धुळा. ती तुमच्या नाकात त्रास व्हायला लागला त्याचा. ठीक आहे, एकूणच तुम्हाला वाटतं की नगराध्यक्ष काय बघा इथं कुठलेही कुणी किती मागच्या वेळेला 9 जण एकत्र येऊन लढलीत मालकाच्या विरोधात, कोणी येऊ शकत नाही इथं फिक्स. का तर त्यांच्या फक्त कामावर, आणि त्यांनी कधी जातीपातीचा द्वेष केला नाही म्हणून ही निवडून येणार आहेत, बाकी काय नाही. पालके म्हणतात की आम्ही विकास करू, किंवा आमच्याकडे विठ्ठल कारखाना होता आम्ही तर विकास केलेलाच आहे. मला एक सांगा, एक संस्था तुमच्याकडे दिली ती विठ्ठल कारखाना, त्याचं काय केलं तुम्ही? मग आता ही स्थानिक स्वराज्य संस्था, आम्ही ती उदाहरण बघून ही काय द्यायची कारण आहे? बरं एकदा दिली होती, एकदा दिली होती, बालेराव नगराध्यक्ष होते बघा त्यावेळेला काय हालत होती. अहो दिलेल्याच संस्था तुमच्याकडे दिल्या नाहीत अशातलाही भाग नाही. जनता सगळ्याला देऊन बघितलेलं आहे जनतेने. मला एक सांगा की कारखान्याचं तुम्ही समोर बघता, औदुंबर अण्णांनी उभा केलेला कारखाना, पुढं कारखान्याचं काय झालं? एक संस्था ती साखर कारखाना, त्या एका संस्थेसाठी काय परिस्थिती झाली. इथं नगरपालिका आम्ही कसं, आम्हाला वाटेल की बाबा तीच परिस्थिती इथं झाली तर कोणाला विकणार आहे आम्ही नगरपालिका? कोण विकत घेणार नगरपालिका आमची?